विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या स्टेजला ना कसा अभ्यास केला पाहिजे? या स्टेजला काय करता येईल आपल्याला? कुठल्या सब्जेक्टवर जास्त फोकस पाहिजे? सीईटी करू का जेईई करू? असे काही प्रश्न मनात असतील ना, नंबर माझा दिलेला आहे. पण या नंबरवर खूप कॉल येतात. जर नंबर बिझी लागला कायम, तर WhatsApp मेसेज करा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. भलेही मला खूप हेक्टिक जातंय, पण मी माझं कामच ते आहे. आता एओडीचा हा 9वं लेक्चर आहे. म्हणजे 8 लेक्चर झालेत. बघतायत तुम्ही. मला माहिती आहे नंबर ऑफ स्टुडंटची स्ट्रेंथ सध्या कमी आहे. पण जे आहेत, जे रेग्युलर मुलं आपला व्हिडिओ बघतायत, म्हणजे ती धडपड करतायत. बाळांनो नोट्स तयार ठेवा. मी जे तुम्हाला आजचा व्हिडिओ छोटा असणार आहे एकदम. या पॉइंटची जास्त सुरुवात करायची आहे. एका लेक्चरमध्ये संपणार नाहीये. वर्ड प्रॉब्लेम आहे त्याच्यात. पण आपण अगदी बेसिक व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय बरं का. म्हणजे आता बघा, मी तुम्हाला सांगतो, इथे ना आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टच यूज करणार आहे. तुम्ही टेक्स्टबुक उघडून जर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट बघितली तर कॉम्प्लिकेटेड आहे. नाही लवकर लक्षात येत. पण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट सिंपल आहे. सांगतो. नीट लक्ष द्या बरं का. हे तुमचं फंक्शन आहे. हे तुमचं काय फंक्शन आणि तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का रे, की या पॉइंटला मॅक्सिमम व्हॅल्यू आहे आणि या पॉइंटला मिनिमम आहे. मॅक्सिमा, मिनिमा बरोबर आहे. तुम्ही आणखीन बघा, की इथं या पॉइंटला जिथं मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, तिथं ही लाईन ही जी टॅन्जंट आहे, ती एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. आता टॅन्जंटचा स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह. मग ऑब्व्हियसली इथं पहिलं डेरिव्हेटिव्ह तुम्ही 0शी इक्वेट करायचं. बघा ना, स्लोप एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे या टाइपमध्ये तुम्ही दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि 0ला इक्वेट करायचं. स्टेप 1 आलं का लक्षात? मॅक्सिमा, मिनिमा असू दे तर इन्क्रीज अँड डिक्रीज असू दे. पहिलं डेरिव्हेटिव्ह काढतोय. इथे त्याला 0शी इक्वेट करा. इकडे बघा, इकडं इन्क्रीजिंग फंक्शन आहे, इकडं डिक्रीजिंग फंक्शन आहे. हे लक्षात घ्या. पण या ठिकाणी 0 आहे. तर समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं. आणि तुम्ही काय करणार जेव्हा तुम्ही ह्याला 0शी इक्वेट करणार ना, तेव्हा तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळतील. 1 किंवा 2 व्हॅल्यू मिळतील. मग त्या व्हॅल्यू तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करायच्या. आता हे तोंडी सांगतोय. सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, तर त्या पॉइंटला ते फंक्शन मॅक्सिमम आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आलं, तर त्या पॉइंटला ते फंक्शन मिनिमम. एक्सप्लेन करतो व्यवस्थित लक्ष द्या. आता इथं बघा. या पॉइंटला मिनिमम आहे. पण पुन्हा तेच फर्स्ट डेरिव्हेटिव्हला तुम्ही कुणाशी इक्वेट करा? 0शी. हे ठीक आहे. त्यांनी काय दिलंय माहितीये का? सगळ्यात महत्वाचं, की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तुम्ही समजून घ्यायचं बघा, कळलं का बघा. इफ द स्लोप इज सीन टू बी डिक्रीजिंग बघा इथं स्लोप ह्या पॉइंटला डिक्रीजिंग आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल. पण ते आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टच यूज करायची आहे. आता हळू मी हे न्यूमेरिकल तुम्हाला एक्सप्लेन करतो. स्टेप 1 मी इथं लिहितोय. काय काढलंय सांगा? डेरिव्हेटिव्ह. बरं आपण आत्तापर्यंत बघितलं, की फंक्शन किचकट देतच नाहीये, की ज्यात सबस्टिट्यूशन असेल एवढं. नाहीये, सिंपलच आहे. मग एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, याचं डेरिव्हेटिव्ह 6x कळते ना तुम्हाला? एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मग 2 3 6 याचं डेरिव्हेटिव्ह 24 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. चला ह्याला 0शी इक्वेट करा. पहिलं डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्या डेरिव्हेटिव्हला तुम्ही 0ला इक्वेट करा. केलं. 0ला इक्वेट केलं तर हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. त्यातनं 3 कॉमन काढा ना. मग तुम्हाला हे असं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं, की त्याचे फॅक्टर्स 8 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मग 8चे असे फॅक्टर्स करा 2 नंबर, की ज्याचं सबट्रॅक्शन 2 येईल. मग सांगा बघू 4 2 जा 8. निगेटिव्ह नंबरचे फॅक्टर्स करत असताना मधलं जे साइन आहे ते मोठ्या नंबरला येईल आणि इथं काय येईल प्लस. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. क्वाड्रॅटिक मध्ये जेव्हा ही स्क्वेअरची टर्म आहे, त्याचा कोएफिशियंट जेव्हा 1 असेल ना, तेव्हा तुम्ही जे फॅक्टर करता तेच ब्रॅकेटमध्ये येतात. बघा x + 2x - 4 आलंय का? जे फॅक्टर आहे ते. हे तुम्ही डायरेक्ट लिहायचं लक्षात घ्या. ते कॉमन वगैरे काही नको आहे 10वी प्रमाणे हां. मग जर मी x + 2 ला 0शी इक्वेट केलं तर x ची व्हॅल्यू येईल -2 आणि x - 4 ला 0शी इक्वेट केलं तर x ची व्हॅल्यू 4 येईल. चला 2 पॉइंट मिळाले तुम्हाला. स्टेशनरी पॉइंट मिळाले. पहिलं काम झालं. मॅक्सिमा, मिनिमामध्ये पहिलं डेरिव्हेटिव्ह काढून त्याला 0शी इक्वेट केल्यानंतर 2 स्टेशनरी पॉइंट मिळाले. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं. पुन्हा डिफरंशिएट करायचं. मग मला सांगा 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 6x, 6xचं डेरिव्हेटिव्ह 6 कारण x 1 असतं ना. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे ही व्हॅल्यू मिळाली का? आता तुम्ही काय करा, तुम्हाला जे स्टेशनरी पॉइंट मिळाले होते, ते एक्सच्या ठिकाणी पुट करा. पहिला पॉइंट -2 पुट करा इथं.
मग 6 इंटू -2 -12 -12 इंटू -12 त्या पुढे -6 म्हणजे -18 म्हणजे 0 पेक्षा कमी आहे, निगेटिव्ह आहे. याचा अर्थ मॅक्सिमा व्हॅल्यू मिळणार कुठल्या? या पॉइंटला, स्टेशनरी पॉइंटला. ऑब्व्हियसली इथं मॅक्सिमा असेल, तर त्याची व्हॅल्यू काढताना ती फंक्शनमध्ये पुट करायची. दिलेल्या फंक्शनमध्ये. जिथं-जिथं एक्स असेल तिथं -2 पुट करा. -2 इथं बेसिक आहे. निगेटिव्हचा क्यूब हा निगेटिव्ह येतो. तेव्हा -2 चा क्यूब -8. निगेटिव्हचा स्क्वेअर मात्र पॉझिटिव्ह. 2 चा स्क्वेअर 4, 4 3 जा 12, -12, -8, -20 झालं. आता हे बघा, हे -8 प्लस 48, 48 प्लस 5. बघा 48 प्लस 5 किती येणार आहे सांगा? 53. त्यातनं ते 20 मायनस करा. 33 येतंय. म्हणजे ही झाली तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू. आता दुसरा जो स्टेशनरी पॉइंट आहे, तो डबल डेरिव्हेटिव्हमध्ये पुट करा. तुम्हाला आन्सर पॉझिटिव्ह येतंय म्हणजे मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे जिथं-जिथं एक्स असेल तिथं आता 4 पुट करा. आणि सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळते ती असते मिनिमम. एवढंच आज करायचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो होमवर्क देतोय. होमवर्क तुमच्या समोर आहे. मला एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहिजेत. प्लस 2022, 2023 ला आलेले प्रॉब्लेम्स लक्षात घ्या. समजून घेण्याचा प्रयत्न करा. फार अवघड नाहीये हे. सेम तसंच आहे आपलं न्यूमेरिकल. विचारलंय काय मॅक्सिमम व्हॅल्यू व्हेन एक्स इज म्हणजे स्टेशनरी पॉइंट विचारलाय. मग तुम्हाला स्टेप 1 सांगतो. याचं काढा डेरिव्हेटिव्ह. किती येतंय ते? 3x स्क्वेअर -12x प्लस 9. करा त्याला 0 शी इक्वेट. त्यातनं 3 कॉमन काढून कॅन्सल करा. म्हणजे x स्क्वेअर -4x प्लस 3. 3 पॉझिटिव्ह आहे. त्याचे असे फॅक्टर्स करा. अरे प्राईम नंबर आहे तो. 3 1 जा 3च येणार आहे. त्यामुळे एका ब्रॅकेटमध्ये x-1 एका ब्रॅकेटमध्ये x-3. मग x ची व्हॅल्यू 1 तर 1 येईल, नाहीतर x ची व्हॅल्यू 3 येईल. त्याला 0 शी इक्वेट केल्यानंतर. चला हे 2 कॅन्सल करूया ना. x च्या 2 व्हॅल्यू तर मिळाल्या की नाही बाळांनो? आता सेकंड डेरिव्हेटिव्ह. चला याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढा. 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 6x -12 ओके. चला x ची व्हॅल्यू आता 1 पुट करा. 6 1 जा 6 म्हणजे -6 येते. x ची व्हॅल्यू 1 पुट केली की सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येते म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू. झालं की मिळालं. सोपं आहे. 2 मार्क आहेत. 2023 लेटेस्ट क्वेश्चन आहेत लक्षात घ्या. बरं हे सगळे प्रश्न तुम्ही सोडवायचे. फक्त इथं वापरायचं आहे प्रॉडक्ट रूल हे लक्षात घ्या. कुठला रूल वापरायचा आहे? प्रॉडक्ट रूल. ओके. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढूया आपण. मग एफ फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म. एवढं सिंपल आहे. मग आता पुढच्या स्टेप तुम्हाला माहिती आहेत. त्याला कशाशी इक्वेट करणार? 0 शी इक्वेट करणार. पुन्हा ते व्हॅल्यू फाइंड आउट करणार. स्टेशनरी पॉइंट फाइंड आउट करा. डबल डेरिव्हेटिव्ह काढा. त्यात स्टेशनरी व्हॅल्यू पॉइंट पुट करा. आज एवढं कराच ॲट एनी कॉस्ट. त्यात काय अडलं? तुमच्या नोट्स वगैरे असतील त्यांचा आधार घ्या. पण आहे तसं कॉपी करू नका. तुम्ही प्रयत्न करा. मला लक्षात आलं या टॉपिकला आपल्याला क्वाड्रॅटिक जमलं पाहिजे व्यवस्थित. कारण परत इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, मॅक्सिमा, मिनिमाला वर्ड प्रॉब्लेमला हे लागतंयच. मग नेक्स्ट लेक्चर महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला हे लेक्चर्स आवडतायत. मग तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर हे चॅनल नक्की शेअर करा. हा दिलेला होमवर्क करा. ऑल द बेस्ट.